नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत सुपेकर सर ईश क्लासेस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत करतो. ईश क्लासेस एज्युकेशन सादर करत आहे इयत्ता 10वीचा इतिहास व राज्यशास्त्रातील धडा क्रमांक 1 संविधानाची वाटचाल वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पार्ट 1. आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन अँड गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज. पण इतिहास आणि राज्यशास्त्र याचा प्रकरण क्रमांक 1 संविधानाची वाटचाल या पाठाची सविस्तर चर्चा करणार आहोत. राज्यशास्त्राच्या आत्तापर्यंतच्या पाठ्यपुस्तकामधून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्य आणि त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान आणि विस्तृत आढावा घेतला. तर राज्यशास्त्रामध्ये स्थानिक शासन संस्था म्हणजे दोन प्रकारच्या स्थानिक शासन संस्था असतात. एक ग्रामीण आणि शहरी या प्रकारच्या दोन स्थानिक शासन संस्था असतात. जसं ग्रामीणमध्ये पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांचा समावेश असतो. आणि शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ, नगर परिषदा यांचा स्थानिक शासन संस्थेमध्ये समावेश असतो. भारतातील संविधानातील मूल्य आणि त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान, भारतीय संविधानाची मूल्य जसं स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्ये आहेत आणि त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा, भारतीय राज्यघटनेनुसार देशाचा कारभार कशा पद्धतीने चालतो याबद्दल नेमबद्धता भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान, एकंदर भारताच्या शेजारी आणि इतर देशासोबत भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध कशा पद्धतीचे असावेत याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. भारतामध्ये संविधानाने कुठल्याही धर्माला प्राधान्य दिलेलं नाही. धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य करण्याचे उद्दिष्ट मांडले. धर्मनिरपेक्षता, कुठल्याही धर्मांना प्राधान्य नाही, सर्व धर्म समभाव, नागरिकांना न्याय मिळावा, त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतूद केलेली आहे. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेली एक प्रगतशील विकसित समाज निर्माण करण्यासाठी एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असावे आणि आपल्या स्वातंत्र्याचा त्याला उपभोग घेता यावा, यासाठी प्रत्येकाचं स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत. त्यासाठी सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेली एक प्रगतशील विकसित समाज निर्माण करण्यासाठी एक साधन म्हणून भारतीय संविधानाकडे पाहिले जाते. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी
26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला. 26 जानेवारी 1949ला भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण झाली आणि 26 जानेवारी 1950 पासून त्या राज्यघटनेची अंमलबजावणी झाली. त्या राज्यघटनेनुसार देशाचा राज्यकारभार चालत होता. तेव्हापासून ते आत्तापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टाने उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. हा आशय अर्थातच 3 मुद्द्यापुरता मर्यादित आहे. लोकशाही, सामाजिक न्याय व समता आणि न्याय व्यवस्था. भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले. त्या संविधानामध्ये प्रजासत्ताक, लोकशाही व गणराज्य हे संविधानाचे उद्दिष्ट होती. नागरिकांना न्याय आणि स्वातंत्र्य देण्याबाबत संविधानात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. संविधान हे सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारलेला प्रगतशील समाज निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण साधन मनुष्यानी संविधानाकडे बघितलेले. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेले आहे आणि त्या स्वातंत्र्याचा त्याला उपभोग घेता यावा, त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी न्यायालयाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपल्या स्वातंत्र्यावर गदा आलेली, आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य उपभोगता येत नाही, आपल्यावर कोणी अन्याय करत आहे, तर तो व्यक्ती न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक न्याय, समता प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट भारतीय राज्यघटनेचे. म्हणूनच भारतीय राज्यघटना बनवताना जगातील अनेक देशातील राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे आणि त्या राज्यघटनेतील महत्त्वपूर्ण मूल्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता आपल्याला थोडक्यामध्ये लोकशाही, सामाजिक न्याय व समता व न्याय व्यवस्था याचा सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला आहे लोकशाही. लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेलं राज्य असतं. लोकशाही त्यामधला पहिला पॉईंट आहे राजकीय प्रगल्भता. लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, त्या संरचना आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. लोकशाहीमध्ये लोकांना अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारामध्ये जसं की निवडणूक लढवण्याचे अधिकार आहेत, मतदान करण्याचा अधिकार आहे, राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणारी संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. भारतामध्ये सर्वात मोठी लोकशाही आहे आणि भारतामधील लोकांचा प्रत्यक्ष सहभाग स्थानिक शासन संस्थेमधून जसं की ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा याच्या माध्यमातून जनतेचा सहभाग वाढतो. राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून येते. आणि नंतरच्या काळामध्ये जे काही 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाल्यामुळे लोकशाहीचे विकेंद्रीकरण झालं आणि सत्तेमध्ये महिला, दुर्बल घटक, मागासवर्गीय यांना पुरेसं प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. ते आपल्याला सविस्तर पाहायचं आहे. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. म्हणजे प्रत्येक
प्रत्येक प्रतिनिधी जेव्हा निवडून येतो त्याचा कार्यकाल एक विशिष्ट काळानंतर संपते. जसं बऱ्याचशा निवडणुका राज्यसभा आणि विधान परिषद जर सोडलं तर सर्वांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेचा कार्यकाल हा 6 वर्षाचा आहे आणि कार्यकाल संपल्यानंतर त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागतं आणि त्यामध्ये सर्व जनता ज्याच्या वयाला 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशी शुद्ध नागरिक मतदान करतात आणि आपला प्रतिनिधी निवडून देतात आणि त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवल्या जातात. लोकसंख्या व विस्तार या दोन्हीबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळीवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. कारण भारत हा सर्वात मोठा देश आणि सर्वात मोठी लोकशाही मनुष्यानी जगात ओळखल्या जाते. कारण या ठिकाणी निवडणुका घेणे एक आव्हानात्मक आहे. कारण एकाच वेळेस निवडणुका घेता येत नाहीत. मनुष्यानी त्याचे वेगवेगळे टप्पे पाडले जातात आणि त्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जातात. वारंवार होणाऱ्या निवडणुकामुळे भारतीय मतदारांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. दरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नाबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. प्रश्नाच्या पर्यायाचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्ती वाढ झालेली आहे. प्रत्येक मतदार हा जागरूक झालेला आहे. हे यशस्वी लोकशाहीचे उदाहरण आहे. कारण एखाद्या प्रतिनिधीने पुरेशा प्रमाणामध्ये जर इथं सुधारणा केल्या नाही तर पुढील काळामध्ये त्या प्रतिनिधीला निवडून दिलं जात नाही आणि मतदानाचा ज्यांना अधिकार आहे ते कुठल्याही प्रतिनिधींना मतदान करू शकतात. त्यामध्ये ते स्वतंत्र आहेत. ज्यांना जो आपलं जनतेची प्रगती करतो, जनतेचं कल्याण करतो अशा प्रतिनिधींना ते निवडून देतात. त्यानंतर मताधिकार. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकारांची तरतूद केली होतीच. त्यानुसार मताधिकारांची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वतंत्रपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिलेला होता. यापूर्वी भारतीय राज्यघटनेने ज्या स्त्री पुरुषांचे 21 वर्ष पूर्ण होते अशा नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला होता. परंतु त्यामध्ये बदल करून तो आणखी व्यापक करत मतदारांचे वय 21 वरून 18 वर्षे इथपर्यंत आणले गेले. सुरुवातीच्या काळात भारतीय राज्यघटनेने ज्याच्या वयाला 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत, ज्या पुरुषांच्या वयाला 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशांना मतदानाचा अधिकार दिला. परंतु यामध्ये अधिक व्यापकता आणावी यासाठी मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. कारण 21 वरून 18 वर्ष आणले म्हणजेच त्यांना लोकशाहीचे धडे या अगोदरच मिळायला लागले. लोकशाही कशी असती, मतदान कसं केलं जातं, प्रतिनिधी कसा निवडला जातो आणि आपले जे काही समस्या आहेत त्या समस्या कशा सोडवता येतील आणि ते समस्या कशा मांडायच्या याचं प्रशिक्षण यापूर्वीच मिळायला लागलं. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदार संख्या आणि कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. जसं की इतर काही लोकशाही देश आहेत, परंतु भारत हा सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. सर्वात मोठी लोकशाही मनुष्यानी भारत ओळखला जातो. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले आणि भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदललेले आहे. लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात.
प्रत्येक राज्यामध्ये अनेक पक्ष निर्माण झालेले आहेत आणि ते आपले प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी, आपलं नशीब आजमावण्यासाठी मतदानात निवडणुकीमध्ये उतरतात आणि सर्वसामान्य लोक त्यामध्ये मतदान करतात आणि आपला प्रतिनिधी निवडून आणतात. प्रत्येक राज्यामध्ये अनेक पक्ष आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, त्यानंतर भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पार्टी, अशा बरेचसे पक्ष आहेत आणि प्रत्येक जण आपण आपले प्रतिनिधी निवडणुकीला थांबवतात आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्या सर्वांसाठी ज्याच्या वयाला 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत असे शुद्ध नागरिक गुप्त मतदान करतात. यापूर्वी भारतीय राज्यघटनेने ज्या स्त्री पुरुषांना 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे मतदान करायचे, परंतु याच्यात व्यापकता यावी म्हणून या 21 वर्षावरून 18 वर्ष त्याचं वय करण्यात आलं. त्यानंतरचा पॉईंट आहे लोकशाही विकेंद्रीकरण. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे सत्ता आता संघ शासन, त्यानंतर राज्य शासन, त्यानंतर स्थानिक शासन संस्था यामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण झालेलं आहे. लोकशाही हे वरकडून म्हणजे केंद्रीय पातळीकडून स्थानिक पातळीकडे आलेलं आहे. या विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या केंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्याच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहेत. मार्गदर्शक तत्वामध्ये सांगण्यात आलेले आहे की स्थानिक शासन संस्थेला पुरेसं अधिकार द्या. म्हणजे स्थानिक शासन संस्था जरीही केंद्रात कुणाचं राज्य असेल तर राज्यामध्ये दुसऱ्याच पक्षाचं राज्य येऊ शकते आणि स्थानिक पातळीवर इतर दुसऱ्या पक्षाचंही राज्य येऊ शकतं. जसं की केंद्रामध्ये आता BJPचं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं हे सत्तेत आलेले आहेत. स्थानिक पातळीवर जसं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये सुद्धा जनतेला प्रतिनिधित्व मिळते आणि या ठिकाणी यांना स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत, अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकशाहीचे विकेंद्रीकरण झालेलं आहे. लोकशाहीचे विकेंद्रीकरण तळापर्यंत म्हणजे ग्रामपंचायतीपर्यंत झालेले. अत्यंत शेवटचा घटक म्हणजे ग्रामपंचायत. त्याला लोकशाहीचे धडे ग्रामपंचायतीपासून मिळतात. त्याला अनुसरूनच स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झालेले आहेत. लोकशाही विकेंद्रित झाली पाहिजे. लोकशाहीचं केंद्रीकरण नको. सर्व अधिकार एकाच व्यक्तीला नकोत, कारण लोकशाही आहे आणि सर्वांना अधिकार प्राप्त व्हावेत. बरेचसे असे काही आमदार खासदार असे आहेत की त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात ग्रामपंचायतीपासून केली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि त्यानंतर आमदारकी आणि खासदारकी. कारण त्यांना लोकशाहीचे धडे या छोट्या छोट्या संस्थेमधून मिळाले, या स्थानिक शासन संस्थेमधून मिळालेले आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचं विकेंद्रीकरण 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमधून जाणवते. आपल्याला ते पुढे पाहायचंच आहे. तर यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. या दुरुस्त्यामुळे स्थानिक संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. यामध्ये 73वी आणि 74वी घटना जेव्हा दुरुस्ती झाली तेव्हा 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने ग्रामीण आणि शहरी ह्या दोन्ही स्थानिक शासन संस्थांना पुरेशा प्रमाणात अधिकार दिले. या अगोदर
सत्ता ही एका विशिष्ट घराण्यापुरती मर्यादित होती. सत्ता ही विशिष्ट एखाद्या घराण्यापुरती मर्यादित होती. परंतु 73वी आणि 74वी घटनादुरुस्तीमुळे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. महिला ह्या उपेक्षित होत्या. त्या आज खऱ्या अर्थानं 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने 33% आरक्षणाची घोषणा केली. परंतु महाराष्ट्र सरकारने याच्याही पुढे जाऊन शनी महाराष्ट्र सरकारने स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण दिलं. त्याचबरोबर SC, ST, OBC, NT, VJNT या प्रत्येकांना पुरेशा प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. आज स्थानिक शासन संस्थेचा विचार करता महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांसाठी हे आरक्षण नाही. आज जवळपास लोकसभेमध्ये 552 सदस्य आहेत, परंतु महिलाची स्थिती जर बघितली तर अत्यंत कमी आहे. आणि राज्यसभेचा विचार करता ती स्थिती आहे. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार, तसंच जर या लोकसभा आणि विधानसभेला जर झालं तर महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात वाढेल, उपेक्षित वर्गांचा सहभाग अधिक वाढेल. तसं होणं आवश्यक आहे. खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? आता राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्याच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. खऱ्या अर्थानं 73वी आणि 74व्या घटनादुरुस्तीमुळं महिलांना राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत. दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्याच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला आणि संविधानात 11 व 12 अशा नव्या 2 परिशिष्टाची भर पडली. तर अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने दुर्बल घटक, उपेक्षित घटक, SC, ST, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागासवर्ग या सर्वांना 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमुळं स्थानिक शासन संस्थेमध्ये एक विशिष्ट जागा राखीव देण्यात आलेल्या आहेत. भारत सरकारने महिलासाठी 33% दिलेले आहेत, परंतु महाराष्ट्र सरकारने महिलासाठी 33% ऐवजी 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. यामध्ये लोकशाहीच्या विकेंद्रीकरणामध्ये 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती सर्वात महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सत्तेचे विभाजन झालेले आहे. या विभाजनाच लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणतात. जसं की भारतात केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक शासन संस्था यात संविधानाकडून सत्तेचे विभाजन झाले आहे. या विभाजनालाच लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणतात. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरप्रकाराला आळा बसतो, तसेच सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळते. या अगोदर सर्वसामान्य लोकांना सत्तेमध्ये सहभागी होणं अशक्य होतं. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसा अधिकार देण्याबाबत संविधानाच्या मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आलेले आहे. आणि 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमुळे खऱ्या अर्थाने उपेक्षित घटकांना लोकशाहीमध्ये स्थान मिळालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सर्वात महत्त्वपूर्ण अधिकार, माहितीचा अधिकार. आणि माहितीचा अधिकार 2005 साली संमत झाला. यासाठी अण्णा हजारे यांनी परिश्रम केलेले आहेत आणि अण्णा हजारेची देण मनुष्यनी ही माहितीचा अधिकार संमत झालेला आहे. लोकशाहीत नागरिकाचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असताना त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी म्हणलेलं आहे की जे काही कायदे आहेत त्या कायद्याच्या माध्यमातून जो कारभार चालवला जातो तो कारभार कशा पद्धतीने केलेला आहे हे पाहण्यासाठी नागरिकांना पाहण्यासाठी माहितीचा अधिकार संमत करण्यात आलेला आहे. समजा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये
काही जागा निघालेल्या आहेत आणि ते जागा कशा पद्धतीने भरलेल्या आहेत हे पाहण्याचा अधिकारसुद्धा सर्वसामान्य व्यक्तींना माहितीच्या अधिकारानं प्राप्त झालेला आहे. माहितीच्या अधिकाराने आपण कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन शनी माहितीच्या अधिकारावरून शनी कोणत्याही फाईलची मागणी करू शकतो. त्यामध्ये कशा तरतुदी होत्या, किती बजेट होतं, ते कुठं खर्च करण्यात आलं, ह्या सर्व पाहण्याचा अधिकार या माहितीच्या अधिकारामुळे सर्वसामान्य लोकांना मिळालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा सहभाग लोकशाहीमध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग वाढत आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांचा विश्वास या लोकशाहीवर बसत आहे. कारण जर समजलंच नाही की कशा पद्धतीने राज्यकारभार होतो आणि कुठला अधिकारी माहिती देत नाही, कारण यापूर्वी माहिती दिली जात नव्हती, परंतु आता माहिती देणं कंपल्सरी झालेले आहे. 2005 पासून माहितीचा अधिकार संमत करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार सर्वसामान्य लोकांना त्याबद्दल माहिती मिळवणे त्यांचा अधिकार झालेला आहे. त्यानंतर पुढं पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. भारतीय लोकांना माहितीचा अधिकार आल्यामुळे आपले जे व्यवहार होत होते ते पारदर्शक होत होते. जे काही कार्य होत आहे राजकीय लोक जे काही अंमलबजावणी करतात किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये ज्याची अंमलबजावणी होते, जसं जिल्हा परिषदमध्ये पाणी अडवा पाणी जिरवा या पद्धतीच्या योजना राबवल्या जात आहेत. मग ह्या योजना कशा राबवल्या, किती प्रमाणात पैसा मंजूर झाला होता आणि तो किती प्रमाणात खर्च झाला, यामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये आहेत आणि हे दोन्ही वैशिष्ट्ये माहितीच्या अधिकारामुळे देण्यात आलेले. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झालेली आहे. अगोदर शासनाच्या कारभारामध्ये गोपनीयता आणण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कारभाराची माहिती दिली जात नसे, परंतु आज माहितीचा अधिकार हा कायदा मंजूर झाल्यामुळे 2005 पासून सर्वसामान्य व्यक्ती सर्वसामान्य नागरिक या कारभारात पारदर्शकता आहे किंवा नाही, म्हणजे पारदर्शकतेतून ते व्यवस्थित पद्धतीने झाले आहे किंवा नाही हे पाहू शकतात व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झालेली आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीवर सर्वसामान्य लोकांचा विश्वास वाढलेला आहे. कारण एखादा कारभार पारदर्शक झाला किंवा नाही हे त्याचा जर संशय असेल तर तो व्यवहार तो कारभार पाहू शकतो, तो कशा पद्धतीने पूर्ण झालेला आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ही माहितीच्या अधिकारानं आणलेली आहे. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकासाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणेच बळकट झाली आहे आणि यामुळेच खऱ्या अर्थाने 2005 पासून भारतीय लोकशाहीला बळकटी आलेली आहे. त्या अगोदर 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमुळे लोकशाहीला एक बळकटी निर्माण झाली होती. लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं होतं. सर्वसामान्य लोकांना, दलितांना, मागासवर्गीयांना सर्वांना अधिकार प्राप्त झालेला होता. जसं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला या उपेक्षित वर्गांना ज्यांचा आत्तापर्यंत विकासच झालेला नव्हता, अशा लोकांना यामुळे खऱ्या अर्थानं संधी प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे आज लोकशाही सर्वसामान्य लोकांना कळायला लागलेली आहे. आणि 2000 नंतरसुद्धा बऱ्याचशा कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे. जसं माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क. जर शिक्षण मिळालं तर तो पुस्तकं वाचेल, कायदा समजेल आणि त्यानुसार तो देशाचा कारोबार पाहू शकतो. देशामध्ये कशा पद्धतीनं भारतीय राज्यघटनेनुसार कारभार चालतो आणि तो कारभार चालत आहे किंवा नाही हे तो पाहू शकतो. भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून स्वतंत्रोत्तर काळामध्ये अनेक सुधारणा झालेल्या आहेत. इसवी सन 2000पर्यंत या सुधारणा देताना नागरिकाकडे लाभार्थी म्हणून पाहिले गेले. मात्र नंतर
सुधारणा या नागरिकांचे हक्कच आहेत हा नवीन दृष्टिकोन स्वीकारला गेला. या दृष्टिकोनामुळे माहितीचा, शिक्षणाचा, अन्न सुरक्षितेचा हक्क नागरिकांचे हक्क मानले गेले. हक्कधारित दृष्टिकोनामुळे भारतीय लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळकटी आली. त्यानंतरचा पॉईंट आहे सामाजिक न्याय व समता. सामाजिक न्याय व समता. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. संविधानाचे उद्दिष्टे सामाजिक न्याय व समता या मूल्यावर आधारित नव्या समाजाची निर्मिती करणे हे संविधानाचे उद्दिष्ट. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन आणि समाज या दोन्हींनी प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. या दोन मूल्यावर आधारित एक नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला व त्या दिशेने आपली वाटचालही होत आहे. अशा पद्धतीने सामाजिक न्याय व समता या मूल्यावर आधारित एक नव्या समाजाची निर्मिती झालेली आहे. त्यामध्ये शासन आणि समाज या दोन्हीनेही प्रयत्न केले पाहिजे, तरच या पद्धतीची शासन व्यवस्था निर्माण होऊ शकते. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबीमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे. व्यक्तीवर अन्यायाची कारणे दूर करणे. जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्टे आहे. जसं जात, धर्म, जन्मस्थान, लिंग, संपत्ती यावरून श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव करता येणार नाही. सर्वांना विकासाची समान संधी देणे हे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आहे. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरावर प्रयत्न करावे लागतात. परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. जसं शासनाने जर कायदा केला त्या कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी होते आणि ती सर्वसामान्य लोकांना त्याचा वापर करावा लागतो. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात. या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले ते पाहायचे आहेत. जसं की आता प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, समता प्रस्थापित करणे म्हणजे कुणामध्येही मतभेद न करणे. जात, धर्म, भाषा, पंथ, संपत्ती यावरून श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव करता येणार नाही. त्यानंतर राखीव जागांचे धोरण. जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाज घटकासाठी राखीव जागाचे धोरण स्वीकारण्यात आले. म्हणजे जो घटक उपेक्षित होता, जसं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, त्याचबरोबर महिला या उपेक्षित घटकांना जर पुढे आणायचं असेल, त्यांची प्रगती घडवायची असेल तर त्यांना राखीव जागा देण्यात याव्यात आणि त्यामुळे त्यांची प्रगती होऊ शकते, अन्यथा त्यांची प्रगती होणार नाही. त्यामुळे राखीव जागाचे धोरण स्वीकारण्यात आले. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी शिक्षण व सरकारी क्षेत्रात राखीव जागा ठेवण्यात आल्या. इतर मागासवर्गीयासाठी राखीव जागाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यामध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयासाठी सुद्धा राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. समाजात
कारण हा गटाची जर प्रगती झाली नाही, विकास झाला नाही, तर कारण यांचा विकास व्हावा यासाठी 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने खऱ्या अर्थाने या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला म्हणजेच उपेक्षित घटकांना संरक्षण देण्याचं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य मिळण्या अगोदर खऱ्या अर्थाने बरेच अत्याचार व्हायचे, परंतु भारतीय राज्यघटनेने सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. कायद्यापुढे सर्व समान, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला. म्हणजे अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी काही कायदे करण्यात आलेले आहेत. काही त्यापैकी एक कायदा आहे, त्या कायद्याचा इथे उल्लेख केला नाही, परंतु आपण तो कायदा सांगू. त्याला ॲट्रॉसिटी नावाचा कायदा म्हणतात. जर एखाद्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील व्यक्तीवर जर अन्याय झालाच तर तो ॲट्रॉसिटी नावाचा कायदा करू शकतो. या अन्याय प्रतिबंधक कायद्यामध्ये कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे या व्यक्तीवर, या अशा मागास व्यक्तीवर म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवर काही अन्याय होणार नाहीत, हे उद्देश आहे. अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट व्हायचा आहे अल्पसंख्याकाविषयीची तरतूद. कारण भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. बहुधा हिंदू धर्म हा मोठा धर्म आहे, परंतु काही असे छोटे छोटे धर्म आहेत की मग त्या अल्पसंख्याकांनाही पुरेशा प्रमाणामध्ये स्वातंत्र्य प्राप्त व्हावं. प्रत्येक भारतीयांना, कारण सर्व भारतीय राज्यघटनेनुसार समान आहेत. भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केलेल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवलेल्या आहेत. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. अल्पसंख्याकाविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कामुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले. यामध्ये अल्पसंख्याक लोकांसाठी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ज्या लोकांची संख्या कमी, जसं बहुधा हिंदुस्थानामध्ये हिंदू जमात अधिक आहे, मग काही अल्पसंख्याक आहे, त्यांचंही संरक्षण झालं पाहिजे. शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी देण्यासाठी काही योजनाही बनवण्यात आलेल्या आहेत, योजना राबवलेल्या आहेत. अल्पसंख्याकांच्या मूलभूत हक्कांना संरक्षण देण्यात यावं. जसं भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व भूप्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केलेला आहे. जसं आपण बघतो की एखादा कामगार काम करताना स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेद केला जात नाही, पगारीवरून भेद केला जात नाही. जसं एखादी गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि एकाच पदावर पुरुष आणि स्त्री आहेत, त्यांना सारखा पगार असतो. थोडासा हा भेदभाव प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जाणवतो. अल्पसंख्याकांविषयीची व्यापक तरतूद असून समतेचा हक्क दिलेला आहे. म्हणजे सर्वजण धर्मामध्ये समानता आहे, सर्व नागरिक हे कायद्यापुढे समान आहेत. स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, शोषणाविरुद्धचा हक्क दिलेला आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, संस्कृती समजून घेण्याचा अधिकार आहे, संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. शैक्षणिक हक्कामध्ये भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने 14 वर्षाखालील मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यात यावं अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कारण त्यानंतर 10+2+3 या प्रकारची शिक्षण व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे आणि त्या शिक्षण व्यवस्थेनुसार या शिक्षण व्यवस्थेनुसार भारतामध्ये 14 वर्षाखालील मुलामुलींना मोफत शिक्षण दिलं जातं. आणि ही 10+2+3 ही भारतातील शिक्षण पद्धती आहे.
तर त्यानंतर महिला संबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी. स्वतंत्रोत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. महिलांमधील निरक्षरता दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्येची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आली. खऱ्या अर्थाने आजपासून नाही तर हे प्राचीन काळापासून महिला ह्या उपेक्षित राहिलेल्या आहेत. कारण महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार नव्हता. मनुष्यानी महिलांमधील निरक्षरता दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे या उद्देशाने अनेक कायदे करण्यात आलेले. जसं की वडिलाच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा. यापूर्वी खऱ्या अर्थाने आजही भारतामध्ये मुलगी कधीही वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा घेत नाही. जे काही संपत्ती आहे, जे काही प्रॉपर्टी आहे, शेती किंवा घरदार, सर्वच्या सर्व ती आपल्या भावाला देते. परंतु ती कधीही त्या संपत्तीमध्ये वाटा घेऊ शकते. वडिलाच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा असतो. हुंडा प्रतिबंधक कायदा, त्याचबरोबर लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले. खऱ्या अर्थाने यापूर्वी भारतात महिलांना पुरेशा प्रमाणामध्ये शिक्षण नसल्यामुळे तो गट पुरुषापेक्षा थोडासा मागास होता आणि कुठेतरी तो दबला गेलेला होता. त्यामुळे भारतीय राज्यघटनेने महिलांना काही अधिकार दिले आणि त्या अधिकारामुळे आज महिलांचा विकास अधिक प्रमाणामध्ये झालेला आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचा विकास हा 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने अधिक प्रमाणात झालेला आहे. खऱ्या अर्थाने या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी 33% जागा दिल्या. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि इतर 15 राज्याने जवळपास महिलांना 50% जागा स्थानिक शासन संस्थेमध्ये दिलेल्या आहेत. तर सुरुवातीपासूनच कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आणि त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्रासह एकूण 15 राज्यामध्ये 50% महिलांना आरक्षण देण्यात आलं. या पद्धतीने महिलांसाठी आरक्षण वाढवलेलं आहे. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये सुद्धा राज्य महिला आयोग आहे. त्यामुळे महिलांवर अन्याय होणार नाही. महिलावरील अत्याचार निर्मूलनासाठी राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्त्वाचे पाऊल आहे. खऱ्या अर्थाने जे महिलांवर अन्याय होत होता, अत्याचार होत होता आणि या 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य आयोग, केंद्रीय आयोग, या आयोगामुळे राष्ट्रीय आयोग, यामुळे खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी महिला अत्याचारापासून जे काही घरगुती हिंसाचारापासून महिलाचं संरक्षण झालेलं आहे. लोकशाहीकरणाला पोषक असलेली महत्त्वाची पाऊल. कारण महिला आणि पुरुष हे 2 गट मिळून एक समाज बनतो आणि त्या समाजातील एक गट जर तो अभावजन्य असेल, तो मागास असेल, तर खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती होणार नाही. त्यासाठी स्त्रियांचीही प्रगती व्हावी म्हणून स्त्रियांनाही तेवढ्याच प्रमाणामध्ये अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आरक्षण देण्यात आलेले आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवका वाढवला, त्यातील समावेश अधिक अर्थपूर्ण केले. तर अशा पद्धतीने महिला यांना अधिक प्रमाणामध्ये जो राजकीय सहभाग किंवा त्यांच्या स्थितीमधील बदल हा 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने प्राप्त झालेला आहे. यापूर्वी महिलांना पुरेशा प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व नव्हतं. महिला ह्या अत्याचाराखाली दबल्या गेलेल्या होत्या.
आणि या कायद्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांना एक स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे, शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, त्याचबरोबर त्यांना संपत्तीचा अधिकार मिळालेला आहे. आणि जर त्यांच्यावर अन्याय झाल्यास ते अन्याय ते न्यायालयामध्ये जाऊन त्याच्या विरुद्ध दाद मागू शकतात. इथं लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व दिलेले आहे, ते एकदा बघूत आणि आपण इथं थांबता येईल. तर 51-52मध्ये महिला खासदाराची संख्या होती 22, म्हणजे 4.50. आज जर ही संख्या बघितली ही अत्यंत नगण्य आहे आणि 2014ला दिलेली आहे 66. 51-52ला 62 होती आणि आज 66 आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने ही सुद्धा संख्या खूप कमी आहे. 33% आरक्षण जरी लागू केलं तर ही संख्या अत्यंत कमी आहे. शेजारील तक्त्यामध्ये काळजीपूर्वक वाचा व दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. सर्वात कमी महिला खासदाराची संख्या कोणत्या वर्षीच्या निवडणुकीत आढळते? पहा, सर्वात कमी, यामध्ये सर्वात कमी जी संख्या आहे ती संख्या कुठं आहे? जर बघितलं तिथं 22 ही संख्या दिसत आहे. 22, 51-52 आणि 57ला 22 संख्या आहे. त्यानंतर सर्वाधिक महिला खासदाराची संख्या कोणत्या वर्षीच्या निवडणुकीत आढळते? सर्वात जास्त संख्या जवळपास 66 ही संख्या दिसत आहे, म्हणजे 2014 या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जाणवत आहे. यामध्ये खऱ्या अर्थाने मी तर म्हणतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासह इतर 15 राज्याने महिलांना 50% अधिकार दिलेला आहे, तसं जर झालं तर भारतीय संसदेमध्ये 50% महिला जाणवतील. लोकसभा निवडणुकीतील महिला खासदार 51 आणि 2014 याचा आपण आलेख बघितलेला आहे. यानुसार महिलांना संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि महिलाचा या ठिकाणी विकास झालेला आहे. आणि 73वी आणि 74व्या घटनादुरुस्तीचा विचार करता महिला उपेक्षित गट यांना पुरेशा प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व प्राप्त झालेलं आहे. न्यायालयीन भूमिका. लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टाच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयाची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टाच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयाची भूमिका महत्त्वाची आहे. न्यायालयाने संविधानातील तरतुदीचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्टे आणि संविधानकाराचे हेतू यांना प्राधान्य दिले. न्यायालयांचे या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेऊ. लोकशाहीमध्ये प्रत्येक लोकांना, प्रत्येक जनतेला आपल्या अधिकाराचा वापर करता येतो. प्रत्येक जण स्वातंत्र्याने आपल्या स्वातंत्र्याचा तो उपभोग घेतो. परंतु एखाद्या नागरिकांना जर स्वातंत्र्य उपभोगता येत नसेल, म्हणजेच त्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत असेल, तर तो न्यायालयामध्ये त्याच्या स्वातंत्र्यावर जो गदा आणते त्याविरुद्ध तो तक्रार करू शकतो. लोकशाही जर दृढ बनवायची असेल, लोकशाही बळकट करायची असेल, सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टाच्या दिशेने देशाची प्रगती करायची असेल, भारतीय न्यायालयाची ही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारतामध्ये जसं की सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्यानंतर खंडपीठे या पद्धतीची न्यायालयाची रचना करण्यात आलेली आहे. जसं की दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे. त्यानंतर राज्याचा विचार करता, महाराष्ट्र राज्याचा विचार करता मुंबई या ठिकाणी उच्च न्यायालय आहे. आणि या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काही खंडपीठांचीही निर्मिती करण्यात आलेली आहे. जसं औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या ठिकाणी न्यायालयाची खंडपीठ आहेत. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालय,
तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय, या प्रकारची न्यायालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वातंत्र्यानुसार वागता यावं आणि त्याच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये. आणि तसं झाल्यास त्याला न्याय मागण्याची अधिकार असावा, म्हणून त्यांनी न्यायालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता न्यायालयाची भूमिका काय असते हे आपण या मुद्द्याच्या आधारे समजून घेऊ. संविधानाची मूलभूत चौकट. संविधान प्रवाही असते, एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे, लिव्हिंग डॉक्युमेंट. संविधानाची मूलभूत चौकट. संविधान हे प्रवाही असते, एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप असते. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. म्हणजे काळाच्या ओघामध्ये बरेचसे काही बदल होत असतात आणि जे बदल झालेले आहेत त्या बदलानुसार संविधानामध्येही बदल करणं आवश्यक आहे. परंतु त्याची मूळ चौकटीला, जी मूळ चौकट आहे ती हलवता येत नाही. त्यामध्ये जर बदल करायचे असतील तर आपणाला संसदेला तो अधिकार देण्यात आलेला आहे. संसद म्हणजे जसं लोकसभा आहे, राज्यसभा आहे आणि पंतप्रधान मिळून संसद बनते, राष्ट्रपती मिळून संसद बनते. कारण पंतप्रधान हा बहुमतवाल्या पक्षांचा नेता असतो, राष्ट्रपती मिळून संसद बनते. लोकसभा राज्यसभेमध्ये जेव्हा वटहुकूम पारित होते, बहुमताने मंजूर होते आणि राष्ट्रपतीची स्वाक्षरी होती, तेव्हा कायद्यात रूपांतर होते. इथं म्हटलेलं आहे की संविधान हे प्रवाही असते. कारण संविधान हे प्रवाहित आहे, कारण ते एका जागेवर थांबलेलं नाही, ते जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. परिस्थितीनुसार संविधानात बदल करणे आवश्यक आहेत आणि कायद्यानुसार राज्य चालवलं जातं. एखाद्या कलमामध्ये बदल करावा लागतो, परंतु तो बदल करण्याचा अधिकार भारतीय संसदेला देण्यात आलेला आहे. संसदेला या तिच्या अधिकारावरील मर्यादेची जाणीव करून दिली. संविधानात बदल करताना संविधानाच्या मूळ चौकटीला, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या मूळ चौकटीला संसदेला धक्का लावता येणार नाही, अशी न्यायालयाची भूमिका आहे. न्यायालयाच्या भूमिकेमध्ये असं सांगण्यात आलेले आहे की जे मूळ गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहे, संसदेचं मूळ चौकट आहे त्याला धक्का लावता येत नाही. परंतु एखाद्या कलमामध्ये एखादं कलम बदलवता येते, त्याच्यामध्ये बदल करता येतो, परंतु तो बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे किंवा 1/3 राज्यांना पण देण्यात आलेला आहे. पहिल्यांदा संसदेमध्ये तो कायदा पारित करणे आवश्यक आहे. लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये हा कायदा पारित होणे आवश्यक आणि त्यावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी ही आवश्यकता आहे. हे जाणून घ्या. संविधानाच्या मूलभूत चौकटीत साधारणतः पुढील तरतुदीचा समावेश होतो. संविधानाच्या मूलभूत चौकटीत साधारणतः पुढील तरतुदीचा समावेश होतो. इथं म्हटलेलं आहे की जर संविधानातील एखादी कलम बदल करता येतो, परंतु त्या बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या मूलभूत चौकटीला हात लावता येणार नाही किंवा ते बदलता येत नाही. मग ती मूलभूत चौकट म्हणजे काय? ते संविधानाच्या मूलभूत चौकटीत साधारण पुढील तरतुदीचा समावेश होतो. नंबर 1 आहे शासनाची प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप. कारण शासन हे प्रजासत्ताक आहे. आपण 26 जानेवारी 1950ला प्रजासत्ताकांची स्थापना केली, कारण हे प्रजेचं राज्य आहे. लोकशाहीचं स्वरूप बदलता येत नाही. लोकशाहीमध्ये सत्ता ही लोकांकडे असते. लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही असते. शासनाचे स्वरूप प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप असावं. प्रजासत्ताक कारण जनतेचं सरकार, लोकशाही जनतेनं लोकांकडून लोकांकरिता चालवलेलं राज्य.
संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप हे भारतामध्ये अनेक राज्य आहे. अनेक राज्याचा मिळून एक भारत बनलेला आहे आणि याचं स्वरूप संघराज्यात्मक स्वरूपाचं असावं. एक संघराज्य आहे. जरी राज्ये वेगवेगळे असले तरीही सर्वांना समान अधिकार देण्यात आलेले आहे. या अगोदर 370व्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीर यांना विशेष दर्जा देण्यात आला होता, परंतु या BJP सरकारच्या काळामध्ये नरेंद्र मोदी, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कायदा पारित करून त्यांनी सर्व राज्यांना समान अधिकार प्रदान केलेला आहे. देशाचे ऐक्य आणि एकात्मतेचे संवर्धन, देशाचे ऐक्य ही सर्वात महत्त्वपूर्ण आहे. अनेक जात, अनेक धर्म, अनेक पंथ आणि अनेक राज्य असणारा भारत हा विशाल असा देश आहे आणि यामध्ये देशाला महत्त्व आहे. एखाद्या विशिष्ट जनतेला, समुदायाला, राज्याला महत्त्व नाही, तर देश महत्त्वपूर्ण आहे. त्याचं एकात्मता महत्त्वाची आहे, देशाचे सार्वभौमत्व महत्त्वाचे, धर्मनिरपेक्ष आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता. भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात, अनेक पंथाचे लोक राहतात, परंतु राज्यघटनेपुढे, देशापुढे कुठलाही धर्म हा सर्वश्रेष्ठ नाही. संविधान सर्वश्रेष्ठ आहे, देश सर्वश्रेष्ठ आहे. कुठल्याही जाती धर्मांना विशेष प्राधान्य देण्यात आलेलं नाही, तर देशाला किंवा या राज्यघटनेला सर्वश्रेष्ठ देण्यात आलेलं आहे. लोकशाही आपणाला जर बळकट करायची असेल, लोकशाही जर दृढ बनवायची असेल, तर संविधान महत्त्वपूर्ण आहे, लोकशाही महत्त्वपूर्ण आहे, लोकांचे अधिकार महत्त्वपूर्ण आहे, समता, स्वातंत्र्य हे मूल्य जनतेपर्यंत, तळागाळापर्यंत रुजली पाहिजेत. म्हणून संविधानाची जर अंमलबजावणी करायची असेल, त्यात महत्त्वपूर्ण म्हणजे न्यायालयाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. म्हणून उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापासून ते तालुका न्यायालयापर्यंत अनेक न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्या माध्यमातून लोकांचे अधिकार अबाधित ठेवले जातात. त्यानंतर महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिलेले आहेत. संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिलेले आहेत. न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयावर निर्णय दिलेले आहेत, त्यात बालकाचे हक्क. या अगोदर आपण बघितलं की 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक शासन संस्थेला विशेष अधिकार प्राप्त झालेले, त्याचबरोबर अल्पसंख्याकांनाही विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत. संविधानाने जे काही, न्यायालयाने जे काही निर्णय दिले, जसं की महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने 50% आरक्षण घोषित केलं, त्यामुळे आज न्यायालयाने त्याला संरक्षण मिळालेलं आहे. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक शासन संस्थेमधील वेळेवर निवडणुका होणे, कार्यकाल ठरवलेला आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याकांना महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आणखी काही निर्णय दिलेले आहेत. ते निर्णय पुढीलप्रमाणे, जसं बालकांचे हक्क, मानवी हक्काची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांची सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासीचे सक्षमीकरण यासारख्या अनेक गोष्टींना प्राधान्य देण्यात आलेले लोकशाही बळकट करण्यासाठी आपणाला उच्च न्यायालय किंवा न्यायालयाची गरज असते. न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत, जसं की बालकांचे हक्क. बालकांना म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापर्यंत सक्तीचं शिक्षण देण्यात येत आहे. यापूर्वी बालकामगार ह्या अनेक ठिकाणी कामाला लावले जायचे, परंतु कायदा केल्यामुळे
बालकांचं शोषण केलं जात नाही, अन्यथा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामाला लावलं जायचं. मानवी हक्काची जपवणूक, महिलाची प्रतिष्ठा व त्याची सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासीचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा समावेश करता येईल. न्यायालयाच्या या विषयावरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झालेली आहे. भारतामध्ये संविधान दृढ करण्यासाठी किंवा लोकशाही दृढ करण्यासाठी या ठिकाणी न्यायालयांचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत, जसं की 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती असेल, त्याचबरोबर व्यक्ती स्वातंत्र्य असेल, आदिवासीचे सक्षमीकरण असेल, महिलाची प्रतिष्ठा आणि सन्मान राखण्याची गरज असेल, मानवी हक्काची जपवणूक असेल, या प्रकारचे अनेक निर्णय त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल याचा आपण इथे आढावा घेतला. भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल या ठिकाणी आपण याचा आढावा घेतलेला आहे, याचा अभ्यास केलेला आहे. अगोदर आपण बघितलं की 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने महिलांना महाराष्ट्र सरकारने 50% त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. जर हेच आरक्षण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जर झालं तर 250पेक्षा अधिक महिला त्या ठिकाणी निवडून जातील. त्याचबरोबर अल्पसंख्याकांनाही अधिकार देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर लोकशाहीचं विकेंद्रीकरण, कारण 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे लोकशाही केंद्रित झालेली होती आणि ही लोकशाही आता विकेंद्रित स्वरूपात पोहोचलेली आहे. कारण तळागाळापर्यंत लोकशाही ही दृढ झाली पाहिजे, लोकशाही पोहोचली पाहिजे, लोकांना आपल्या हक्काची जाणीव झाली पाहिजे. अनुषंगाने न्यायालय ही महत्त्वपूर्ण कार्य करते. अर्थात भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत, जसं की भ्रष्टाचार आहे, वसिलीबाजीपणा आहे, दप्तर दिरंगाई आहे, भ्रष्टाचार, अशा अनेकशा समस्या आहेत. तरीही सुद्धा लोकशाही दृढ होणं आवश्यक आहे. यासाठी न्यायालयांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शासनाच्या कायद्यामुळे व धोरणामुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ नाही. जरीही शासनाच्या कायद्यामुळे व धोरणामुळे जे काही समस्या निर्माण झालेले, जे काही आव्हाने आहेत, हे संपुष्टात आलेली नाहीत, परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे एक कायदा आहे आणि कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे, कायद्याचा अभिमान बाळगणं आवश्यक आहे. म्हणून त्यावर आपणाला खऱ्या अर्थाने यामध्ये बदल होऊ शकतो. जसं उदाहरण घेता येईल की 2005पर्यंत जसं कायद्यामध्ये पारदर्शकता नव्हती, परंतु आता कायद्यामध्ये पारदर्शकता आलेली. जसं माहितीचा अधिकार हे 2005 साली हा कायदा निर्माण करण्यात आलेला आहे. अण्णा हजारे यांच्या पुढाकार घेतला आणि पुढाकार घेतल्यामुळे माहितीचा अधिकार हा कायदा निर्माण झाला. आणि या कायद्यामुळे गोपनीयतेच्या नावाखाली जे काही शासकीय कारभारातील गैरप्रकार व अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. कारण गोपनीयता या नावाखाली काही गोष्टी दाखवल्या जायच्या नाही, परंतु यामुळे शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत त्याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार याचे सक्षमीकरण झाले आणि शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले आणि पारदर्शी होण्यास मदत झालेली. म्हणजे हा कायद्यात रूपांतर झाला आणि कायद्यात रूपांतर झाल्यामुळे आज प्रत्येकाला गोपनीयतेचं नाव पुढं करून बरेच काही गोष्टी आज खऱ्या अर्थाने जनतेपुढे आणल्या जात नसत, परंतु आज या कायद्यामुळे
यामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. सत्तेचं विकेंद्रण म्हणजे देशाची सत्ता ही एका ठिकाणी एकवटलेली होती आणि 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमुळे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. महिलांना सहभाग मिळाला, अल्पसंख्याकांनाही त्यामध्ये प्रवेश मिळाला. लोकशाही विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो, तसेच सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची अधिक संधी मिळते आणि खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात येते. अजूनही आपल्यासमोर अनेक नवीन प्रश्न आहेत, परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असे किमान जनमानस आकारास आले आहे. तर ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये अनेक समस्या आहेत, परंतु लोकशाहीमधील हे समस्या सोडवण्यासाठी न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि प्रत्येक नागरिकाची भूमिका आहे की या कायद्याचं आपण पालन केले पाहिजे. जसं अनेक इतर देशामध्ये अनेक लोकशाही राज्यामध्ये जरी कायद्यांचं उल्लंघन केल्यास ते कायद्याचं उल्लंघन कसं केलेलं आहे हे दाखवण्याची काही उदाहरणं देण्यात आलेली. जसं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाने एकदा घाईघाईमध्ये पार्लमेंटमध्ये जाताना त्यांना उशीर होत होता, तेव्हा ते विरुद्ध दिशेने जेव्हा नो पार्किंगमधून गेलेली होती, तेव्हा त्यांनी संसद संपल्यानंतर असं सांगितलं की माझ्याकडून तो कायदा मोडला गेलेला होता. म्हणजे अशा पद्धतीने जर जनतेमध्ये जर अवेअरनेस आलं, जनतेमध्ये जर कायदा पालन करण्याची प्रवृत्ती आली तर खऱ्या अर्थाने लोकशाही दृढ होऊ शकते. त्यानंतर समजून घ्या काही महत्त्वाचे आहे. लोकशाहीसाठी सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणे आवश्यक असते. त्यासाठी खालील वैशिष्ट्यांचा समावेश आवश्यक असतो. सुशासनाची वैशिष्ट्ये लोकशाहीत आणण्यासाठी काय करावे लागेल? सुशासनाचे वैशिष्ट्ये लोकशाहीमध्ये आणण्यासाठी काय करावे लागेल? लोकशाहीला बळकट करण्यासाठी खऱ्या अर्थाने लोकशाही जर बळकट बनवायची असेल तर काय करावे लागेल? सुशासनाची सर्व वैशिष्ट्ये लोकशाहीत आणण्यासाठी काय करावे लागेल? तर उत्तरदायी आणि जबाबदारी जाणणारे सरकार, प्रभावी आणि कार्यक्षम सरकार, प्रतिसादात्मक सरकार, पारदर्शी कारभार, न्याय व सर्वसमावेशक विकास, शासकीय यंत्रणेत व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग. लोकशाही यशस्वी होण्यासाठी उत्तम राज्यकारभारांची आवश्यकता असते. जसं मित्रांनो, शासनाने जनहित लक्षात घेऊन कारभार केला पाहिजे. यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी पुढीलप्रमाणे, जसं की जनतेने उत्तम आणि सेवाभावी प्रतिनिधी निवडून दिली पाहिजेत. जनतेने उत्तम आणि सेवाभावी प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. प्रत्येक वर्षी अनेक लोक निवडणुकीला थांबतात, परंतु मग निवडणुकीला थांबल्याच्या नंतर त्यामध्ये असा नेता निवडून दिला पाहिजे, असा प्रतिनिधी निवडून दिला पाहिजे की तो सेवाभावी आहे, जनतेची सेवा करेन, सर्व समाजातील लोकांची प्रश्न सोडवेल. अशा लोकांना आपण निवडून दिले पाहिजे. निवडलेले प्रतिनिधी कारभार कसा करीत आहेत यावर जनतेचं लक्ष असलं पाहिजे. या अगोदर खऱ्या अर्थाने जनतेचं लक्ष किंवा जनतेंना हे कारभार लक्षात येत नव्हता, परंतु 2005मध्ये जेव्हा कायदा झाला, पारदर्शकता आली, त्यानुसार आपण त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतो. गैरकारभार व भ्रष्टाचार करणाऱ्या प्रतिनिधींना जनतेने पुन्हा निवडून देता कामा नये. जर त्याने अगोदरच्या 5 वर्षामध्ये जर काही चुकीचे कामं केलेली असतील, गैरवर्तन केलेलं असेल, गैरकारभार केला असेल, तर येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये त्याला जनतेने पुन्हा निवडून देऊ नये. असे वर्तन करणाऱ्या प्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार नागरिकांना दिला पाहिजे. जनहितांच्या शासनाच्या योजनांना जनतेने उत्तम प्रतिसाद दिला पाहिजे. जनहिताच्या शासनाच्या योजना, शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ह्या जनतेसाठी आणतो आणि त्या प्रत्यक्ष जनतेमध्ये रुजल्या पाहिजेत. प्रत्येक
तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे, खेड्यापाड्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. जनहिताच्या शासनाच्या योजनेत जनतेने जर प्रतिसाद दिला, जनता जर सहभागी झाली, तर त्या योजनेचा फायदा जनतेला होऊ शकतो. शासनावर दबाव आणून देशाच्या प्रगतीच्या योजना राबवण्यास जनतेने शासनाला भाग पाडली पाहिजे. कारण लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण असतो आणि लोकशाही या जनतेच्या सहभागामुळे या राज्यकारभारावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा